ठाकरे बंधू येणार एकत्र, हे ऐकताच भाजपच्या पायाखालची सरकली वाळू. महाराष्ट्रामध्ये होणार मोठा राजकीय भूकंप. चला पाहूया नक्की काय घडलंय ते. मनसे नेते राज ठाकरे यांनी युतीसाठी आवाहन केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी फक्त राज ठाकरे यांना एक अट घातली आहे. ती अट अशी आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या हितासाठी मी सुद्धा अशी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. एकत्र येण्याचं मी देखील आवाहन करत आहे. फक्त माझी एक अशी अट आहे की महाराष्ट्राच्या हिताच्या जे कोण आड येतील त्यांचे मी स्वागत कधीच करणार नाही. त्यांना मी घरी बोलावणार नाही. त्यांच्या घरी मी कधीही जाणार नाही. त्यांच्या पंक्तीला मी बसणार देखील नाही. हे आधी स्वतःच्या मनाला ठामपणे ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा, असं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे. बाकी जी आमच्यामध्ये जी काही भांडणं होती ती कधी भांडणं नव्हतीच. बाकी आमच्यातील वाद हे आजपासून मी मिटवून टाकले असे समजून जा. परंतु महाराष्ट्राच्या हितासाठी मग सर्व मराठी माणसांनी ठरवायचं आहे की त्यांनी भाजपसोबत जायचं की माझ्या शिवसेनेसोबत यायचं. पण आधी ठरवणं कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे हे देखील ठरवावं लागणार आहे. आणि मग जो काही पाठिंबा द्यायचा असेल, तो विरोध करायचा असेल तो बिनशर्त द्या. माझी त्याला काहीही हरकत नसेल. फक्त माझी हीच एक अट आहे की आपण एकदा सोबत आल्यानंतर बाकीच्या इतर कोणत्याही चोरांच्या गाठीभेटी कधीच घ्यायच्या नाहीत. त्यांचा कधी प्रचारही करायचा नाही. याबद्दल मला आधी तुम्ही शपथ द्यायची आणि त्यानंतरच मला टाळी द्यायची, अशी भूमिकाही उद्धव ठाकरे यांनी घेतली. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठीच्या हितासमोर आमची भांडणं ही किरकोळ असून एकत्र येणं काही अवघड नाही किंवा एकत्र राहणं सुद्धा अवघड नाही, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युतीसाठी उद्धव ठाकरे यांना आवाहन केल्यानंतर ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. परंतु ते असं देखील म्हटले आहेत की महाराष्ट्रातील सगळे उद्योगधंदे हे गुजरातला घेऊन चालले आहेत. तेव्हाच जर काय त्यांना तुम्ही विरोध केला असता तर आज हे सरकार दिल्लीत सुद्धा बसलंय, ते तिकडं बसलं नसतं. पण तेव्हा तुम्ही पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा आणि पुन्हा तडजोड देखील करायची, हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्यांचं मी स्वागत करणार नाही. त्याला मी घरी बोलावणार नाही, असं आपलं ठाम मत तुम्ही कायमस्वरूपी ठेवलात तर तुम्ही दिलेली प्रस्तावना ही मान्य आहे. परंतु ही एवढी मोठी महाराष्ट्रामध्ये घडामोड होत असताना विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. नेत्यांची वेगवेगळी मतं ही ऐकायला मिळत आहेत. काही नेते तर असं म्हणत आहेत की दोन्ही भाऊ जरी एकत्र आले तरी महाराष्ट्रामध्ये कोणताही मोठा बदल होऊ शकत नाही, कोणतीही घडामोड होऊ शकत नाही. जाहीर व्यासपीठांवरून पुन्हा एकदा ठाकरे बंधू हे एकत्र येणार या युतीच्या चर्चेला सुरुवात झाल्यापासून विरोधकांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. त्यामुळे आगामी काळात ही चर्चा कोणतं वळण घेऊ शकते आणि ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचा मार्ग खरोखर मोकळा होऊ शकतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, खरोखर ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात का? याबद्दल तुम्हीही तुमचं मत व्यक्त करू शकता. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरेंना आता शरद पवार, काँग्रेस, बाकी इतर काही घटक पक्ष त्यांच्यासोबत जाण्यास स्वारस्य आहे. त्यामुळे स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणे त्यांना उचित वाटत नाही. हा आतापर्यंतचा माझा अनुभव आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खूप मोठा इगो आहे आणि या इगोमुळेच त्यांचे हे कुटुंब विभक्त झाले आहे. राज ठाकरे यांना
त्यांचा पक्ष कधीही सोडायचा नव्हता आणि त्यांनी तशी भाषाही कधी केली नव्हती. भविष्यात उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाहीत. त्यांचे विचार हे वेगळे आहेत, असं देखील संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी सुद्धा असं म्हटलं आहे की राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केलं आहे ते मला माहीत नाही, परंतु ते दोघेही भाऊ आहेत. ते एकत्र येणार असतील तर आमचं काहीही म्हणणं नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सोबत होतो. शिवसेना कोणी हँडल करायची हा त्या दोघा भावांमधला विषय आहे. दरम्यान राजकारणामध्ये आणि खेळामध्ये कधी काय होईल हे कधीही कोणाला सांगता येत नाही. आगामी काळामध्ये मुंबईसह राज्यभरामध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू देखील एकत्र येणार. पुन्हा एकदा राजकीय भूकंप वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगत आहेत. राज ठाकरे यांच्याकडून पुन्हा राजकीय युतीसाठी हात पुढे केल्याने उद्धव ठाकरे यांचा देखील या प्रस्तावाला प्रतिसाद आल्यामुळे चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. शिवसेनेसोबत असताना मला उद्धवसोबत काम करायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. आमची युती व्हावी अशी महाराष्ट्राची जर काही इच्छा असेल तर महाराष्ट्राने उद्धव ठाकरे यांना जाऊन सांगावं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मी माझा इगो कधी मध्ये आणत नाही, आणला पण नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. कुठलीही मोठी गोष्ट डोळ्यासमोर ठेवली तर आमच्यातील वादही खूप किरकोळ आहेत. त्यासमोर महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद आणि बाकी सगळ्या गोष्टी या क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे या गोष्टी कठीण नाहीत, पण प्रश्न फक्त हा इच्छेचा आहे, असं राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलेले आहे.